फटका, that should be taken, gone. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जय पायामधला बॉल खोदून काढलेला आहे. रनआउटची संधी. ओ हो 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 हो. विकेट किपर देखील आदित्य तयार होता. आदू मात्र अजून एक सुंदर चेंडू. राजू मला पण एक आठवतंय की साधारणपणे 2000 किंवा 2001च्या आसपास काही छोटे आता हे जे खेळाडू इथे खेळतायत त्यांनी पण त्यावेळेला अत्यंत या क्रिकेटची जी पंढरी म्हणतो आपण उपनगरामधली राजे शिवाजी मैदान त्यांनी आपलं करिअर इथे सुरू केलेलं आहे आणि त्यातला एक राहुल वळवेकर हा एक खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच राहुल आहे, केतन दाटावकर आहे, बिपिन गुरव आहे. ओ माटले माटले रायझिंग संचा एकही मॅच सोडत नाही मात्र या ठिकाणी बॉल सोडतोय. बघा निब्दे दाखवतोय की लोणावळा खंडाळ्याला तो वेगळा बोगदा आहे, तू बोगदा दाखवू नकोस. येस मी इथे एक सांगेन की माटलेला या मॅच मध्ये घेतलेला आहे तर माटलेने आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेला तो बोलतो की मला बाहेर ठेवलं जातंय पण यावेळेला संघाने त्याला आतमध्ये घेतलेलं आणि आपलं कर्तृत्व दाखवण्याची एक संधी त्याला मिळालेली आहे. नक्की शेवटचा बॉल पॉवर प्लेचा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला प्रोटेक्शन आहे ऑलरेडी. लॉंग ऑनला एक धाव. आपण कर्तृत्वाचा उल्लेख केलात आणि कर्तृत्व सिद्ध करावंच लागणार त्याला कारण बाहेरून आपण बोलतो मात्र आतमध्ये जाऊन कर्तृत्व सिद्ध करायचं. धाव संख्या 6. लेस्त बांधतोय. बघूया दुसरं षटक त्याच्या हातामध्ये येणार का बॉल तर विचार करावा लागेल. नाही काल ऋग्वेद 11च्या ब्रह्मेशने जी काही कामगिरी केलेली आहे मला वाटतं 2 षटकं टाकली आणि दोन्ही षटकांमध्ये अत्यंत माफक धावा घेऊन दोन्ही षटकांमध्ये 2-2 खेळाडू बाद केलेले होते. एकूण 5 खेळाडू मला वाटतं त्या मॅच मध्ये त्यांनी बाद केलेले होते. येस इथे ऋग्वेद पण आहे इथे आणि तो पण मला सांगतो की त्यांनी 5 खेळाडू बाद केलेले होते. मला वाटतं या मॅच मधूनच असे हे नवीन खेळाडू निर्माण होतात आणि या प्रीमियर लीग्स ज्या चालू आहेत मग ती राज प्रीमियर लीग असेल किंवा ग्रीन बॉयज प्रीमियर लीग असेल किंवा CPL असेल MPL असेल या ज्या सगळ्या 6 धावा झालेल्या आहेत मला वाटतं पहिल्या षटकांमध्ये. आणि आता डावखुरा गोलंदाज चंदन काल चंदनने पण अत्यंत चांगली फलंदाजी केलेली होती. एक गडी बाद केलेला होता पण 2 रनआउट्स मात्र त्यांनी अत्यंत चांगली फिल्डिंग करून घेतलेली होती. नक्कीच चंदनला वंदन करायचं असेल तर निश्चित चंदनला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं नंदनवन फुलावं लागेल ते म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करून. बघूया आता राहुल त्याला वंदन करतोय का कोणत्या प्रकारे चंदन त्याला वंदन करून घेतोय. नक्कीच राहुल हा देखील एक आक्रमक ज्याचा उल्लेख तुम्ही केलात. राहुल वळवेकर त्यानंतर 2006-07चा एक नवीन कालखंड आला ज्यावेळेस आपण मकरंदला पाहिलं, सुजितला पाहिलं, हितेश शेलार गोट्या जो आज नाही आहे तो त्या ठिकाणी होता टीममध्ये. नितीश पाटील ज्याचे बंधू हे देखील एक चांगले खेळाडू होते ते आज कामामुळे बाहेर आहेत. रिव्हर्स खेळायला गेले पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर घाई होते. अति घाई संकटाला आमंत्रण दे आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॉल मिळतोय मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन पहिला जो क्रिकेटमधला अल्फाबेट आहे C फॉर कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता
त्याची गरज आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड सी फॉर कम्युनिकेशन. संवाद, यामध्ये टीममध्ये जो संवाद पाहिजे किंवा तिथे मॅच वरती किंवा मैदानामध्ये आपण असताना जे कम्युनिकेशन पाहिजे, ते कम्युनिकेशन गॅप पडली की काय घडतं ते आता आपण बघितलेलं आहे. नक्कीच मिसअंडरस्टँडिंग अँड लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन देखील पाहायला मिळालं. गोलंदाज तयार, चंदन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पायामधला बॉल ऑन साईडला खेळून काढलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी ऑलरेडी आहे. निपदे 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. YGSC संघ टोटल 8. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चंदन राईट हँड बॅटर राहुल वळवेकर. आता मात्र लीडिंग एज, टॉप एज खेळाडू बाद नाही, पलीकडे बॉल गेले त्यामुळे डिक्लेअर आहे. चला बॉल द्या, नवीन जुना बॉल द्या लवकर. दुसरी ओव्हर आहे, पटकन पटकन. अंपायर के पास देना ना वहां पर. इथे कॅमेरा आहे रे बाबा, लॅपटॉप आहे, कॅमेरा आहे. नाही नाही तसं करून काय मिळणार. लॅपटॉप आहे, सिस्टम आहे, काळजी घ्या. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र बाहेर निघणारा बॉल कट करणारा राहुल वळवेकर सारख्या बॅट्समनला बांधून ठेवलेला आहे. प्रशांत पिंजरावणकर देखील या संघामध्ये, सनी आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं जे यश मिळालं, समोर आउट झाला तो म्हणजेच निपदे. धावसंख्या 9. अजून एक बॉल, फ्लाइंग स्लीप आणि बॉल अजून एक डॉट जातोय. चंदन गोलंदाजी करतोय. ओ अच्छी गेंद, बिलकुल यॉर्कर ब्लॉक ऑल. टिपिकल मुंबई क्रिकेट मध्ये ज्याला बुंधा म्हणतात. कोणतीच संधी नाही मिळाली बॅट उचलायला. 2 ओव्हर नंतर धाव संख्या बाबू टोटल 9. ऋग्वेद आमच्या बरोबर कॉम्बॉक्स मध्ये. ऋग्वेद इकडे. ऋग्वेदची टीम घेते. ऋग्वेद कोण जिंकणार? प्रेडिक्शन इथे देण्यासाठी ऋग्वेद पण आलेला आहे. ऋग्वेद बघूया काय म्हणतोय. ऋग्वेद कोण जिंकणार आहे? येस, नाव द बॉलर ब्रह्मास्त्र ब्रह्मेश. काल ज्याने सामना पूर्णपणे टर्न आउट करून टाकलेला होता तो ब्रह्मेश. जबरदस्त हा गोलंदाज आहे. हा आल्यानंतर पूर्णतः त्या ठिकाणची परिस्थिती बदलते. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यम. त्या पद्धतीने हा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा नवनवीन खेळाडूंचा आपण उल्लेख केला. आता नवीन पिढी अजून तयार झाली पाहिजे. आपण उल्लेख केला 280, 200 ते 300 खेळाडू जर प्रीमियर लीगमध्ये 6 गल्लीमधले खेळत असतील आणि यांनीच जर एक चांगली नेहमी प्रॅक्टिस केली इथे तर 11 जणांचा एक रायझिंग सन नंतर चारकोपमधला सेक्टर 1चं नाव रोशन करणारा संघ तयार होऊ शकतो. आणि यासाठी काही जे सिनियर खेळाडू आहेत ते देखील पहिल्यांदा बरोबर त्यांच्या असणं गरजेचं आहे. कारण त्यांना पाहता पाहताच त्यांच्या प्रॅक्टिसमधूनच हे तयार होतील. जे काही आता तयार झालेले खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार, ब्रह्मेश. पहिला चेंडू, या चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढलेला खेळाडू त्या ठिकाणी निपदे आहे. 1 धाव पूर्ण. धाव संख्या आता दुहेरी अंकामध्ये 10. तिसरं षटक. 4 ओव्हरची मॅच आहे. काल आपण 5 ओव्हरचे सामने पाहिले, आज 4 ओव्हरचे मॅचेस आहेत. त्यानंतर एलिमिनेटर क्वालिफायर, त्यानंतर आपण पाहणार आहोत विजेते कोण होणार सायंकाळच्या सत्रामध्ये. आज आपल्याला लवकर 4-5ला कळेलच की विजेता कोण होईल. आणि सुंदर अशा ट्रॉफीज. धन्यवाद निखिलजी गुडेकर, त्याचप्रमाणे सोहम डेव्हलपर्स, भावेश ठक्कर यांचे ज्यांनी योगदान दिलेलं आहे. समोरच्या दिशेला ओव्हरपिच चेंडू, हाफ फॉली बनवलं, खेळून काढलं, 1 धाव. धाव संख्या 11. त्याचप्रमाणे शिव टेलिकॉम यांचे धन्यवाद. संजय पांडे मॅन ऑफ द मॅच, अक्षय माने, धीरज कदम, कुमार शेट्टी, ॲडव्होकेट गुप्ते या सर्वांनी जे दिलेले योगदान आहे
त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ग्रीन बॉयज आयोजक यांच्या वतीनं या प्रणय आडाव स्मृती चषकाच्या निमित्ताने. पुढचा बॉल राऊंड द विकेट, स्पीड, वेगावर स्वार होऊन खूप सुंदर असं आपली बोटं फिरवली त्या चेंडूवर आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट. राजू, मगाशी आपण बोलत होतो की साधारणपणे 250 ते 300 प्लेयर्स ऑक्शन मध्ये उतरलेले होते आणि मी एक ऑब्झर्व केलं की या ऑक्शन मध्ये अक्षरशः 10 ते 12 वर्षाची क्रिकेट खेळणारी मुलं पण ऑक्शन मध्ये उतरलेली होती. म्हणजे किती क्रिकेटचं पॅशन झालेलं आहे. आणि 10 ते 12 वर्षाची जी मुलं की जी या मैदानामध्ये प्रॅक्टिसला येतात. नक्कीच जर वैभव सूर्यवंशी IPL मध्ये 14व्या वर्षी येतो तर त्यांना पण वाटलं आपल्याला पण कोणी ना कोणी घेईलच. आणि जो पण आदित्यच्या हातात चांगला थ्रो होता. आज ऋग्वेद सारखा बघा, ऋग्वेद इथे आहे, आवड आहे क्रिकेटची. बाकी जे काय क्रिकेट चाललंय ते ठीक आहे, पण मी जाणार मम्मीबरोबर मैदानामध्ये. मी पाहणार काय काय खेळतायत, कोण खेळतायत, कसे खेळतायत. आणि मुलं अशीच तयार होत आहेत. जसं आज व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक याच्या पलीकडे मुलांनी आज मैदानावर देखील येणं आवश्यक आहे. जी मानसिक आणि शारीरिक बुद्धिमत्ता, जी कौशल्य जर तुम्हाला पूर्ण करायचे तर मुलांना देखील मैदानी खेळासाठी या ठिकाणी आकर्षित करणं देखील आवश्यक आहे. राऊंड द विकेट ब्रमेश. आता मात्र बॅकफुटला गेले, बॅटच्या खाली लागला बॉल विकेट किपरच्या दिशेने. अजून एक चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी, जास्त रूम देत नाही बॅट्समनना स्ट्रोक खेळण्यासाठी. धावसंख्या बाबू टोटल 13 रन्स. तिसरी ओव्हर आहे. सुरुवातीला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे अँड्रॉइड मोबाईलवर फोर्स1 लाईव्ह यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा पाहतायत, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आपल्या स्मार्ट टीव्हीवर, त्यांचं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपल्या माहितीसाठी सामना सुरू आहे ऋग्वेद 11 विरुद्ध YGSC. फिल्डिंग करणारा संघ ऋग्वेद 11. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क, बिग वन. 6 आणि यानंतर अत्यंत महत्त्वाचं षटक असणार आहे. येणाऱ्या 25 तारखेला रविवारी काका 40+ मॅचेस या ठिकाणी आहेत. येस, 40 अबाव. म्हणजे आमच्या आणि यामध्ये मला वाटतं बरेचसे जे रिटायरमेंटला लागलेले खेळाडू आहेत ते खेळणार आहेत त्याच्यामध्ये. सगळेच. गेल्या वर्षी पण 7 जूनला आयोजन केलं होतं या ठिकाणी संजय पांडे आणि त्यांनी यावर्षी प्रशांत सावंत. जो आपण 11 तारखेला करणार होतो, मात्र पाऊस 8, 9, 10ला पडला. मुळामध्ये या सगळ्यांना एकत्र आणणं किंवा ह्याचं आयोजन करणं ते पण अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि असे काही खेळाडू आहेत की ज्याचं हे संपूर्ण आयोजन करतात आणि आयोजन करून एकत्र आणण्याचं काम यामध्ये केलं जात आहे. लेजेंड क्रिकेटर आणि मास्टर्स अशा स्पर्धा ऑलरेडी चालू झाल्यात मुंबई महाराष्ट्रामध्ये, जिथे 40+ आणि 50+ वाले कित्येक खेळतात. म्हणजे जे पंच आहेत सुरेश दळवी सर आणि कित्येक जण जे निश्चितपणे. आता मात्र या चेंडूला खेळलेला खेळाडू बाद, गॉन. ध्रुमिलला मिळालेलं यश मिळत आहे ऋग्वेद. मांडवा बॉयचे जे त्याचे सहकारी आहेत ते जवळजवळ काही गोव्यावरूनही बघतायत. गोव्याला त्याचे 3-4 पार्टनर्स आहेत, ते पार्टनर्स गोव्यावरून बघतायत. म्हणजे अनिकेत काळे आहे, अभिजित काळे आहे, चंद्रा पुजारी खास आलेला आहे इथे, तो पण बघतोय तिकडनं. अरे लाईव्ह मॅचेस बघतायत तिथे. क्या बात आहे. वॉर्म वेलकम अनिकेत काळे, अभिषेक आणि अभिजित आणि विशेषतः चंद्रा. वॉर्म वेलकम, तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जर काही देखील ही स्पर्धा पाहतात तर निश्चितपणे तुमचा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि माटले यांना आपण पाहतोय. माटले यांना जर पाहिलं तर बघा, ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा असतात नेहमी आमच्यावर असतात. ते स्पर्धा पाहायला मध्ये डे असतील, नाईट असतील, ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये
आणि तो कव्हरला आहे. एक चुकी झाली, त्यानंतर त्याच्याकडे बॉल आलाच नाही. मात्र संघासाठी चांगली कामगिरी. आता मात्र येतोय तो म्हणजेच निखिल जावळे, डावखुरा बॅटर. स्ट्राईकला गोलंदाज आहे द्रुमिल, डावखुरा गोलंदाज. एक ॲक्शन आपण नेहमीच पाहतो रफ अँड टफ, ज्यावेळेस एखाद्या लेफ्ट आर्म समोर लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला असतो. धावसंख्या बाबू टोटल 19. पुढचा बॉल खूप लांबून थोडा फिरवलेला बॉल होता, बरोबर बॅटच्या खाली नाही मिळाला. पंचांचा इशारा वाईडला प्लस येतोय. 19 आणि 2 21. 21 इन द लास्ट ओव्हर. नाही डिक्लेअर नाही आहे, एकच आहे, वाईडचा आहे फक्त, त्यामुळे प्लस नाही आहे, लक्षात घ्या. मागे आता या बॉलवर नाही आहे, आता फक्त वाईड आलेला आहे. धावसंख्या 20. पुढचा बॉल द्रुमिल, लवकर बॅट फिरवतायत. आता देखील पाहूया, पंचांचा इशारा वाईड, अजून एक वाईड. धावसंख्या 21. या अगोदर ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तोच मोमेंटम पुढे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आत्ताच सौगीता काकांनी उल्लेख केला की या मैदानावर ऐतिहासिक ग्राउंड आहे, खूप मोठमोठ्या स्पर्धा. आपण इथे हिंदवी जाज्वल्य चषक सुरू केलेलं, ती देखील एक नामांकित स्पर्धा म्हणून पूर्ण मुंबई उपनगरामध्ये नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली होती. 1 लाखाचं मोठं बक्षीस. या चेंडूला पुल केलंय, चेंडू इथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. नीप देत स्वतः त्या ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी संघाला गरज आहे त्या ठिकाणी मी उपस्थित राहणार आणि तेच संघाचा सरसेनापती, द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी स्वतःला सेट करतोय. आणि एका धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. टोटल 22. 22 इन द लास्ट ओव्हर. अजून 4 बॉल्स बाकी आहेत. राईट हँड बॅटर सनीला या अगोदर ज्या प्रकारे त्याने षटकार खेचला त्या प्रकारेच उर्वरित 4 बॉल्सपैकी किमान 2 तरी षटकार खेळणं आवश्यक आहेत. प्रमुख पंचांच्या भूमिकेत दत्ता ठाकूर सर, शिंपोली गावदेवी या ठिकाणी राहणारे. 1981, 82 ते 85 जवळपास 90 पर्यंत कांगाली खेळले आणि 81-82च्या मोसमामध्ये तब्बल 3 हॅट्रिक ज्यांनी लेदर क्रिकेटमध्ये घेतल्या. खूप चांगली सुरुवात. त्यांचे चिरंजीव मगाशी म्हटलं मी, उत्कृष्ट कबड्डीपटू पोयसत जिमखान्याकडून खेळले. तर स्ट्रायकर एंडला मनोज सर आहेत, त्यांचा देखील अनुभव. सचिन सांगेकर यांना देखील आपण पाहत आहोत, जे मुंबई महाराष्ट्रभर पंच म्हणून कामगिरी पाहिलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड. टप्पा चांगला ठेवावा लागेल. तुमचे ॲक्शन छान आहे. मगाशी मी निखिलचं कौतुक केलं, जो निखिल प्रणय किंग्स 11 साठी खेळला. छानपैकी बॉल टॉस करत, त्यानंतर बॉलचा त्याचा टप्पा ॲक्शन. आपण द्रुमिलला आता ऑर्थोडॉक्स येतोय, समोरच्या दिशेला नाही, या मैदानातली लांब बाउंड्री, मात्र खेळाडू येतोय, खेळाडू बाद. डीजे सुरू आहे. बॉल किती आहेत? 3 बॉल बॅलन्स आहेत ना. 3 चेंडू बाकी आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. द्रुमिल ऑर्थोडॉक्स स्पिन, समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. नाही खेळाडू, वॉट अ कॅच. ब्रह्मेश आहे का? येस, ब्रह्मेश. रायझिंगचा सर्वात जुना खेळाडू पप्पू प्रशांत वृंदावनकर. स्वामी समर्थ कृपा स्वामींचे वाद्यवृंद, त्याचे मुख्य संचालक
बघूया प्रशांत आता काय करतोय. आदित्य थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय मला वाटतं. येस, माटलेला थोडस मागे आणखीन पळवलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत मला वाटतं ना, 2 चेंडू राहिलेत आणि ध्रुवील हॅट्रिक वरती आहे. आता हा जर विकेट गेला तर राजू मला वाटतं सामन्यांमधली पहिली हॅट्रिक होईल मला वाटते. येस, नक्कीच. प्रशांत पण थोडा प्रेशर मध्ये आहे. येस, आणि हॅट्रिक. असेल हे असे जे खेळाडू आहेत हे खेळाडू मला वाटतं या मैदानामधून निर्माण करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं या प्रीमियर लीगच्या माध्यमातून निश्चितपणे प्रत्येक वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये केलं जातं मला वाटतं. येस, आणि माझं तर म्हणणं आहे त्याच्या पुढे जाऊन किंबहुना त्यापेक्षा जास्त या मुलांनी एक टीम बनून खेळणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही टीम बनून बाहेर खेळत नाही एखाद्या टुर्नामेंटमध्ये ओपनच्या, तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव मिळणार नाही. कारण सेक्टर क्रमांक 4 सह्याद्रीनगर शिंपोली ग्राउंड MHB या ठिकाणी तुम्हाला 15,000 20,000च्या कित्येक स्पर्धा पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणि या बॉल शेवटचा बॉल असू शकतो का बघूया. चेंडूला स्लॉक स्वीप करायला गेले होते, पंचांचा इशारा, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. धाव संख्या टोटल पुढे सरकते 24 आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 25. 25 टू विन. 4 षटकांमध्ये 25 धावा. मला वाटतं आज जे मैदान आहे ते थोडंसं स्लोअर झालेलं आहे, कारण सकाळी 24 चेंडूंमध्ये 27 धावा टार्गेट करू शकलेले नाहीये, चेस करू शकलेले नाही. त्यामुळे मैदानावरती जे स्लोअर ग्राउंड आपण जे म्हणतो की धावगती अत्यंत कमी पातळीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न या मैदानावरती होतो आहे. आणि थोडंसं कडक ऊन आपल्याला बघायला मिळते आणि या कडक उन्हामध्ये हे संपूर्ण सामने चालू आहेत. ग्रीन बॉईज प्रीमियर लीग आणि चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने या आयोजित केलेले. मगाशी राजू आपण म्हणत होतो की ज्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणं म्हणा किंवा असे सामने आयोजित करत असताना थोडीशी आर्थिक बाब पण अत्यंत महत्त्वाची होती आणि ती आर्थिक बाब सांभाळण्याचं काम निखिल गुडेकर सारखा एक चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही की जो या खेळाडूंना प्रत्येक ठिकाणी उत्तेजन देतो आणि चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून या सामन्यांना प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं. मला वाटतं असे स्पॉन्सरर्स प्रायोजकही अत्यंत महत्त्वाचे असतात की जे खुल्या दिलाने या सामन्यांना किंवा या प्रीमियर लीगला सढळ हस्ते मदत करत असतात आणि नवोदित खेळाडू निर्माण करण्याचा एक प्रयत्न करत असतात. नक्कीच या ठिकाणी प्रायोजक म्हणून या स्पर्धेला देखील निखिलजी गुडेकर, चारकोपचा राजा मानद अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिव टेलिकॉम, भावेश ठक्कर, सोहम डेव्हलपर्स, ॲडव्होकेट गुप्ते, संजय पांडे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्व किट आपण ट्रॅक टी शर्ट पाहतोय. त्याचप्रमाणे इनडायरेक्टली प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नेहमीच ज्यांचं योगदान असे माझ्या बाजूला उपस्थित आहेत समालोचन कक्षामध्ये एक निवेदक, सूत्रसंचालन आणि वैयक्तिक जर आपण पाहिले तर व्यावसायिक देखील दृष्ट्या एक अप्रतिम असं योगदान ज्यांचं आहे. चौकीदार काका यांचे देखील आभार आहेत. संजय पांडे, अक्षय माने, धीरज कदम आणि कुमार शेट्टी. सो दीज आर दी ऑल स्पॉन्सर. दे हॅव गिवन ट्रेमेंडस सपोर्ट फॉर दिस टुर्नामेंट आणि म्हणून सुंदर आयोजन. चला बॅट्समन, बॅटर ओपनिंग ऋग्वेद 11 आपणास विनंती राहील आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे.
अक्षय जाधव आणि निब्दे हे दोन ओपनिंग बॅटर आलेले आहेत. सिद्धार्थ जाधव यांचे बंधू आहेत अक्षय जाधव. पहिली ओव्हर घेऊन कोण येतो बघूया. बॉलर नेम YGSC. संजय पांडे युनो चे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट्स, ट्रॅक टी शर्ट्स आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहत आहोत. प्लेयर जोपर्यंत येत नाही मॅच दोघे आले. स्ट्राईकला अक्षय जाधव. कुणाल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. कुणालचा पहिला बॉल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर आहे का बघूया. नाही, पंचांचा इशारा वाईड. अवांतर धावेने खातं उघडतंय संघ ऋग्वेद 11चं, ज्यांच्या समोर आव्हान दिलेलं आहे 25 धावांचं केवळ 24 चेंडूमध्ये. जे बॉल टू बॉल आता करायचे आहेत. पहिला वाईड तर आलेला आहे, त्यामुळे आता 24 बॉलला 24 करायचे आहेत. आता मात्र चांगला टप्पा. ही बॉलिंग आवश्यक आहे. एखाद्या डावखुऱ्या बॅटरला तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये सर्कलमध्ये आउट करायचं असेल तर तुमची लेंथ फार महत्वाची आहे. मिस टाइम झालेले बॉल निश्चितपणे खेळाडूंच्या हातात जाऊ शकतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला बॉल डॉट. त्यानंतर आता फ्लाइंग स्लिप गली घेतलेली आहे. सनी आहे त्या ठिकाणी गलीत. लिडिंग एज साठी. पुढचा चेंडू राऊंड द विकेट लेफ्ट हँड बॅटर साठी. पुन्हा एक बॉल कळत नाही आहे. हा देखील बॉल निघून जातोय. 2 बॉल. धावसंख्या 1. वाईटने सुरुवात झालेली आहे. त्यानंतरच्या दोन्ही सलग चेंडू आपण निर्धाव पाहतोय. नेक्स्ट वन. संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि विकेट बाद. DJ. 3 बॉल. आणि त्यानंतर सेकंड पोझिशनवरचे सेमीफायनल खेळतील. पण पहिल्या टॉपर मधला जो पराभूत होईल त्याला जे सेकंड मधून जे जिंकणार आहेत त्यांच्याबरोबर खेळायचं लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना अजून एक संधी मिळेल आणि सेकंड सेमीफायनल मध्ये जो आउट होईल तो डायरेक्ट बाहेरच. दुसरं पर्व. आणि मला वाटतं आज काल निर्णय घेतला. खूप चांगल्या प्रकारे आयोजकांनी मैदान ओके केलं. त्यामुळे आज लवकर मॅचेस पूर्ण होते आणि चांगल्या जास्त ओव्हरच्या खेळायला मिळतील. दुपारी लंच ब्रेक देखील पंचांना घेता येईल आणि निश्चितपणे एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 2. कर्णधार कॅप्टन ऑफ ऋग्वेद 11 इज ऑन स्ट्राइक नाव. संघाचा खेळाडू कर्णधार निब्दे.
ऑन साइडला सोपा झेल होणार होता आणि सनीकडून अपेक्षा निश्चितपणे होती. पहिल्या ओव्हरमध्ये आज सकाळपासून आपण कित्येक महत्वाच्या खेळाडूंना आउट होताना पाहिलंय. पॉवर प्लेमध्ये हा देखील होऊ शकला असता. धावसंख्या 3, जीवनदान 5 बॉल 1 गडी बाद आणि निश्चितपणे धावसंख्या 3. शेवटचा बॉल. 24 चेंडूमध्ये 25 करायचे होते, फक्त 1 धाव एक्स्ट्रा करायची होती. मात्र काय सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये. 5 चेंडूमध्ये तुर्तास तरी अजून 3च धावा झालेल्या आहेत. डावखुरा बॅटर ध्रुमिलवर जबाबदारी राहील. एक चांगला आक्रमक बॅटर म्हणून ओळख. राऊंड द विकेट. तर मात्र खूप लवकर खेळले. पंचांचा इशारा नो आहे. नो आणि फ्रीट. खूप चांगला निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा. आणि फ्री हिट. धावसंख्या 4. शेवटचा बॉल. व्हाट अ शॉट. क्लीन हिट होणार का. आणि हा चेंडू डायरेक्ट बाहेर आहे. नाही, डायरेक्ट बाहेर नाही. इथे लागलेल्यावरती कोपऱ्याला 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या टोटल किती 6. तर पहिल्या ओव्हरनंतर 6 धावा. 18 बॉल 19. पप्पू. या मैदानावरचा प्रीमियर लीग ग्रीन बॉयज आयोजित प्रीमियर लीग. जास्तीत जास्त या मैदानामध्ये क्रिकेट खेळणारा खेळाडू प्रशांत पिंजरावणकर. पप्पू. रायझिंग सन सुरुवातीला तयार झाल्यानंतर एक सेकंड जनरेशन ज्या संघामध्ये आले आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने रायझिंग सनसाठी खूप चांगली कामगिरी केली. राहुल केदारी, केतन दाटावकर जे राजपूत 11, अमृत 11साठी खेळले, विक्रोलियनसाठी खेळले. पहिला बॉल. बॅट आणि बॉल लवकर खेळतायत. बॉल न पाहता मारलेला फटका. ब्लाइंड स्ट्रोक. बॉल डॉट. 17 बॉल 19. मॅच ही देखील आता वेलोर वर्सेस आपण पाहिलेली त्या पद्धतीने होणार का. श्रीसाई विरुद्ध वेलोर. ज्या श्रीसाईच्या गोलंदाजीने कमाल केली होती. अभिषेक, त्यानंतर दर्पण, केतन आणि शेवटचा गोलंदाज प्रथमेश. आता मात्र शॉर्ट लेग. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईकला निपदे. तयार. अजून एक बॉल डॉट. 2 बॉल डॉट. 16 बॉल 19. मॅच इज ऑन. YGSC विरुद्ध ऋग्वेद 11. यानंतर पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत. त्यानंतर ब्रेक असेल, त्यानंतर सेकंड सेमीफायनल, त्यानंतर फायनल किंवा 2 सेमीफायनल कंटिन्यू होतील आणि त्यानंतर ब्रेक घेऊन फायनल. पुढचा बॉल स्लोवर 1. बघूया रनआउटची संधी. तयार राहावं लागेल तुम्हाला. एवढी चांगली गोलंदाजी होते, बॉलिंग चांगली होते. बॉल तुमच्याकडे येईपर्यंत वाट पाहू नका. मला साहिल होता, थोडा स्टार्ट घेतला असता तर निश्चितपणे त्या ठिकाणी रनआउटची संधी साहिलने तयार केली असती. अजय बॉईज कडून देखील आपण त्याला पाहिलं. अजय 11. एक आता स्लीप घेतलेली आहे. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. 18 धावांची गरज. 15 बॉल. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. 3 बॉल. बघूया काय घडतंय. सनी येतोय मिड ऑनला आणि एक खेळाडू आता मिड ऑफला येतोय. साहिल बारसकर आहेत ते
सॉरी मिड विकेट आहे कारण लेफ्टी बॅटर आहे. फ्लाइंग स्लीप पॉइंट, एक कव्हर, एक डीप कव्हर आहे, एक मिड ऑन, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. पुढचा बॉल द्रुमिलसाठी, द्रुमिल तयार. तर मात्र डीपला खेळाडू त्या ठिकाणी आहेत. एक धाव तर पूर्ण केली, रनआउटची संधी मिळणार, मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या 17 अजूनही करायच्या. 14 बॉल, एक एक बॉल महत्वाचा आहे. शेवटचे 2 बॉल्स. संख्या 9. 16 पाहिजेत, 25 करायच्यात म्हणजे 16. 9 झालेत म्हणजे 16 पाहिजेत. पुढचा बॉल डीपला खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एका धावेने धावसंख्या अजून पुढे सरकते. 10-15 धावांची गरज आहे. 13 बॉल 15 धावांची गरज. ही मॅच पण क्लोज होते. ऋग्वेद 11 स्ट्राईकला निपदे. अप्रतिम YGSC विरुद्ध ऋग्वेद 11 दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रशांत पिंजरावणकर. स्ट्राईकला निपदे. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. समोरच्या दिशेला खेळाडू आहेत आणि बाद. अजून एक खेळाडू बाद. 12 बॉल 15 रन्स आवश्यक. 2 ओव्हरमध्ये 10 धावा.